नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MST CET अगदी CETच्या रजिस्ट्रेशनपासून विद्यार्थ्यांना कॉलेज ॲडमिशनपर्यंत अगदी कॅप प्रोसेस कशी असते या संदर्भात प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती केलं जातं। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच MST CET PCB आणि PCM विद्यार्थ्यांना माहितीच आहे की या वर्षीपासून जी MST CET परीक्षा आहे JEE नीटच्या पार्श्वभूमीवरती 2 वेळा देता येणार आहे। म्हणजे तुम्हाला जर पहिल्या परीक्षेमध्ये जर गुण कमी मिळाले तर तुम्ही दुसऱ्यांदा CETची परीक्षा देऊ शकता। तर आता या CETचे रजिस्ट्रेशन आहे ते कधी सुरू होणार आहे तर हे देखील महत्त्वाचं आहे। अनेक विद्यार्थी YouTube असेल WhatsApp असेल तर या ठिकाणी कमेंट करत आहेत। साधारणतः CETचे जे नोटीस पोर्टल तुम्ही पाहिलं असेल तर या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल परीक्षांचं वेळापत्रक आलेलं आहे, परंतु अजून तिथे कोणतीच अपडेट रजिस्ट्रेशनसाठी आले नाही आहे। मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे CETचे फॉर्म ज्यावेळी सुरू होतील त्याच दिवशी ही नोटीस मागील वर्षी प्रसिद्ध झाली होती। साधारणतः 30 तारखेला हे नोटिफिकेशन आलं होतं। 30 तारखेपासून डिसेंबरच्या शेवटच्याच तारखेपासून CETचं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं आणि साधारणतः 2 महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आला होता। त्यामुळे 2 महिन्यांचा कालावधी एवढा मोठा कालावधी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी दिला जातो। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे CET पोर्टलवरती रजिस्ट्रेशन मध्ये जास्त काही डॉक्युमेंट लागत नाहीये। तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट, 11वीची माहिती आणि त्यानंतर ओळखीचा पुरावा हेच डॉक्युमेंट लागत असतात। तर याच डॉक्युमेंटच्या आधारे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। साधारणतः आता पुढच्याच आठवड्यापासून लक्षात घ्या, आता साधारणतः डिसेंबरचाच आता शेवटचा आठवडा बाकी आहे। पुढील आठवड्यापासून ही नोंदणी सुरू होईल। तर अशा प्रकारे CET प्रवेश प्रक्रिया असेल, अगदी ऑनलाईन फॉर्म असेल आणि कॉलेजमधील ॲडमिशन असेल या संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।